नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये. भावाचं लग्न झालं, भाचीचं लग्न झालं, त्यामध्ये खूप वेळ गेला. व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही मिळाला. त्यानंतर आता मी चालले आहे माझ्या मिस्टरांकडे फिरायसाठी. तर आता मी चालले आहे पुण्याला. पुण्यावरून माझी दिल्लीची फ्लाईट आहे. तर माझी नंदावी, त्यांची पण फ्लाईट आहे, त्यांना पण जायचं होतं. तर त्यांनी दिल्लीपर्यंतची फ्लाईट होती, माझी पण सेम. तर माझं रात्रभर फ्लाईट आणि ट्रॅव्हलिंग चालू असतं. एअरपोर्टला आलो. तो आला तर मला पहाटे सोडायला. त्यानंतर मी गेले मध्ये, चेक इन वगैरे केले. त्यानंतर आम्ही झाला चेक इन झालं. ठीक आहे, बस मग इथं पुढं आणि मग जा थोड्या वेळाने. नाही आता अरे म्हटलं 5:05ची हां. चल जातो तर आम्ही आत गेट नंबरला. बाय कर मला मामाला. बाय बाय कर. तिथे ते मामा तिकडे बघ. बाय बाय. तर मी थांबले होते फिडिंग रूममध्ये. मला झोपला होता थोडा वेळ फिडिंग केल्यानंतर, कारण फ्लाईटला अजून वेळ होता चेकिंग करायला, म्हणजे मध्ये जायला. त्यामुळे मग आम्ही तिथेच थांबलो होतो. ते फिडिंग वगैरे झाली, त्याची झोपही झाली थोडी. मग आम्ही गेलो होतो चेक इनला. मग मध्ये जायची वेळ आली फायनली. तर मग आम्ही चाललो होतो मध्ये. फायनली मल्हारची फर्स्ट फ्लाईट होती. घाबरतो की काय, भीती वाटत होती, पण नाही घाबरला तो. मस्तपैकी झोपला होता तो. त्यानंतर आता नेक्स्ट आम्ही काही तासांमध्ये डायरेक्टली दिल्लीमध्ये पोहोचणार होतो. फ्लाईट एकदम वरती आकाशात होती. आमच्या लँडिंगचाही वेळ जवळ येत होता. तर ही होती दिल्ली. वरतून जो व्ह्यू होता तो मी दाखवते तुम्हाला. ते एकदम छोटं टायनी दिसत होतं सगळं. जसं आपण खाली जाणार स्टेप बाय स्टेप, तसं सगळं मोठे होत चालले होते. पूर्ण सिटी स्पष्ट दिसायला लागली होती हळूहळू. आणि शेवटी आमची फ्लाईट झाली होती लँड. आलो तो दिल्लीत. जसा वेळ जवळ जात होता, जेव्हा जसं माझा प्रवास कमी होत तसं यांना भेटायची, म्हणजे मिस्टरांना भेटायची अजून उत्सुकता लागली होती. खूप दिवसांनी भेटणार होतो आम्ही, ऑलमोस्ट 3 months नंतर. तर एकदम छान फिलिंग होती. आणि अर्धा रस्ता संपला होता ऑलमोस्ट. इथून पुढे मी जाणार होते पठाणकोटला. सो आता आम्ही चाललो होतो बाहेर गेल्यानंतर आम्हाला करायचे होते आमच्या लगेज काउंटरवरून. त्यानंतर तिथून येणार होते मला न्यायला. मामाला कर.
मग मी दिवसभर थांबले होते यांच्या फ्रेंडच्या इथे. त्यानंतर आम्ही गेले. नंतर दिल्लीमध्ये ट्रॅफिक वाढलं होतं इव्हिनिंगला, त्याच्यामुळे त्यांच्या फ्रेंडच्या मुलांनी मला सोडलं होतं मेट्रोने. कारण मेट्रो इज द इझी वे, म्हणजे विना ट्रॅफिक, कमी ट्रॅफिकमध्ये आपण पटकन पोहोचू शकतो. त्यामुळे मग त्यांनी आम्हाला सोडलं होतं मेट्रोने आमच्या गोलूपर्यंत. गोलू म्हणजे लक्झरी बस असते. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो फायनली आमच्या बसपर्यंत. त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला दिवसभरही, ते काळजी घेतली. पण व्हिडिओ करायला काय करतोय तू? ॲक्च्युली मी विसरून गेले, कारण गरमी इतकी होती त्या गरमीमध्ये मला काहीही सुचत नव्हतं. दोन उगले ते काढून टाक आता. रात्रीच्या एवढ्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोहोचलो होतो माझ्या मिस्टरांपर्यंत. त्यानंतर मल्हारची चालली ती खूप मज्जा मस्ती. पोहोचल्या तर काय व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही, कारण पहाटे पोहोचले होते मी. त्यानंतर आम्ही नंतर बनवलेला व्हिडिओ होता. त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर खूप छान वाटलं, आणि पूर्ण रस्त्याने सेफली बुकिंग केलेले होते गाडीचे वगैरे, त्यामुळे खूप छान आणि इझिली प्रवास झाला. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.